नमस्कार, केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण 38 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज कटिंग बघणार आहोत। तर साधा ब्लाउज इथे बघायचा आहे, अस्तरचा ब्लाउज नाही आहे। तर त्यासाठी मी इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि हा डबल फोल्ड करून घडी घेतली आहे बरोबर। तर इथे अगोदर बॅक साईडची कटिंग करायची आहे आपल्याला। तर इथे ब्लाउजची उंची घ्यायची आहे अगोदर। तर ब्लाउजची उंची इथे 13 इंच आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी। तर इथे 14 घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे मी 14 इंच वरती टिक मार्क करत आहे। इथे एक टिक मार्क करून घेत आहे। 14 इंच दोन जागावरती टिक मार्क करून घेतलेली आहे आणि आता ही सरळ रेषा जोडून घ्यायची आहे। आता इथे मोजायचा आहे आपल्याला शोल्डर। तर इथे आपल्याला शोल्डर इथे 3 इंच आहे। तर त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो। तर मी इथे गळा 2 इंच घेत आहे, कारण शोल्डर आपलं भरपूर आहे। आणि इथे शोल्डर घेतला आहे 3.5 इंच। हा रेडीमेड ब्लाउज आहे, त्यामुळे शोल्डर जरा जास्तच भरले इथे। तर त्यामुळे थोडंसं किंचित मी कमी घेतले। आणि शोल्डरपासून खाली मुंडा घेत आहे इथे 5 इंच वरती। आणि ही मुंड्याची सरळ रेषा समोर ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला 1.5 इंच वरती एक पॉइंट द्यायचा आहे मुंड्याची गोलाई देण्यासाठी। 1.5 इंच घेतले बघा। आणि आता इथून गोलाई देऊन घ्यायची आहे। गोलाई देताना अगदी बरोबर द्यायची आहे। कमी जास्त झाल्यामुळे आपल्या मुंड्यामध्ये घोळ येऊ शकतो किंवा घड्या पडू शकतात। तर गोलाई व्यवस्थित देऊन घेतली आहे। आणि आता इथे बॅक साईडचा गळा मोजायचा। तर बॅक साईडचा गळा मोजण्यासाठी ही गळ्याची पट्टी मोजायची असते आपल्याला। तर इथे ही पट्टी 3 ची ठेवायची आहे मला। तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे 3.5 घेणार आहे। अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आपलं। रेडीमेड गळा होता तो, त्यामुळे कमी करायला सांगितलेला आहे क्लायंटने। सो 3 चीच पट्टी ठेवायची आहे। तर इथे 3.5 घेतले आणि गळ्याची रुंदी 2.25 घेतली आहे। आणि हे 2 पॉइंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत गळ्याचे। आता गळ्याला इथे गोल आकार देऊन घेणार आहे मी। साधा ब्लाउज आहे, त्यामुळे सिंपल गोल चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे गोल आकार दिलेला आहे। आणि आता इथे चेस्ट मोजायची आहे ब्लाउजची। तर इथे चेस्ट बघा 9.5 इंच येत आहे। तर 9.5 मध्ये शिलाई मार्जिन मी एक्स्ट्रा 1 ते 1.25 इंच घेत आहे। तुम्ही 1-1.5 इंच घेऊ शकता। तर इथे मी 1.25 इंच घेतले। आणि आता इथे कंबर मोजायची आहे। तर कंबर इथे 7 इंच येत आहे, त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे मी। एकूण 9 इंच वरती टिक मार्क करत आहे, म्हणजे टक्समध्ये आपला अर्धा इंच जातो। आणि हे 2 पॉइंट जोडून घेतले आहे फिटिंगचे। आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सुद्धा दोन्ही एकत्रच रेषा ओढून घेतलेली आहे। आणि आता बॅक साईड कट करून घ्यायची आहे। बॅक साईड कटिंग करून झालेली आहे। आणि या ब्लाउज पीसवरती आता ही बॅक साईड ठेवून घेतली आहे। बॅक साईड आहे तशी खालच्या ब्लाउज पीसवरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे चॉकने। तर इथे पूर्ण साईडने मी रेषा ओढून घेत आहे। इथे मुंड्याची टिक मार्क करून घेत आहे मी। 5 इंच वरती पॉइंट दिला आहे, म्हणजे मागे पुढे होऊ नये म्हणून। आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे 5 इंच। आणि हे समोर सुद्धा जोडून घ्यायचं आहे। इथे आता 1 इंच वरती आपल्याला पॉइंट द्यायचा असतो समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी। बॅक साईडला आपण 1.5 इंच घेतले आणि इथे 1 इंच। इथे आतमध्ये थोडीशी तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे ही
मुंड्याची गोलाई देण्यासाठी समोरील मुंड्याची गोलाई ही आतल्या रेषेला लागून थोडीशी आतून घ्यायची आहे, म्हणजे बाहीला समोरून चोळ दिसत नाही, बाही फिटिंगला छान बसते. त्यामुळे ही अशी गोलाई आतून दिलेली आहे. आता इथे 1/2 इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. फ्रंट साईडसाठी आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा लागत असतं, तर ते इथे एक्स्ट्रा ओढून घेतली. हे दाखवते मी 1/2 इंच, 1 इंचला किंचित असं कमी आहे. तर इथे ही गळ्याची रेषा मी सरळवरती थोडीशी ओढून घेते, कारण समोरचा गळा आपला छोटा असतो. आणि इथून गळ्याची रुंदीसुद्धा टिकमार्क करून घेतली आहे 2 इंच आणि ही सरळ रेषा ओढून घेतली आहे. तर इथे आता समोरचा गळा आपल्याला मोजून घ्यायचा असतो, तर त्यासाठी ही हुकपट्टी मोजली आहे. तर ही 7 इंच आहे, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर इथून बघा 8.5 इंच, तर हे बरोबर आलेलं आहे. मी अंदाजे टिकमार्क केली होती, परंतु ती बरोबर आलेली आहे. अशा प्रकारे समोरचा गळा मोजून घ्यायचा. हुकपट्टी जी भरेल त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन. आता इथे टक्स पॉईंट देण्यासाठी आपल्याला शोल्डरचे सेंटर काढायचे आहे. अशा प्रकारे हे झाले आपले शोल्डरचे सेंटर. आणि या सेंटरपासून आपल्याला सरळ खाली टेप पकडायचा आहे, एकदम सरळ घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे टक्स पॉईंट देण्यासाठी. तर ही सरळ रेषा ओढून घेतली आहे आणि मी इथे टक्स पॉईंट देणार आहे 10.5 इंचवरती. तर हा झाला टक्स पॉईंट 10.5 इंचवरती. आणि टक्स पॉईंटपासून 1 इंचवरती सरळ रेषा ओढायची आहे, 1 इंच. आणि आता इथून असा तिरकस आपल्याला आपला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. जास्तही वाकडा नाही द्यायचा आहे, थोडा थोडा तिरकस घेत सरळ या टक्सला मिळवायचा आहे. तर हा प्रिन्स कटचा आकार देऊन झालेला आहे. आणि आता इथे आपल्याला कप्ससाठी जागा सोडायची आहे. तर मी इथे 1/2 इंच दोन्ही साईडने सोडलेली आहे, म्हणजे आपला 1.5 इंचचा कप इथे तयार होणार आहे. कटोरी प्रत्येकाची छोटी मोठी असते, त्यानुसार तुम्ही हा कप काढू शकता. मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे, पुरेसा होईल, कारण कटोरीचा आकार छोटा आहे इथे. आणि हे 1.5 इंच आपल्या इथे समोर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि हे 2 पॉईंट आपल्याला सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आणि आता हे जे आपण खाली रेषा ओढून घेतलेल्या आहेत 1/2 इंच, ह्या आपल्याला वरच्या रेषेला जोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. म्हणजे आपण जी अगोदर हाईट घेतली होती ब्लाऊजची, त्या हाईटला अशा प्रकारे तिरकस जोडून घ्यायचे आहेत. आणि हे शिलाई मारल्यानंतर आपलं अशा प्रकारे हे सरळमध्ये येऊन जाईल जेव्हा आपण ब्लाऊजची शिलाई करू तेव्हा. तर आता इथे फ्रंट साईडची कटिंग झालेली आहे आणि कट करून घ्यायचं आहे हे. तर व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा, कमेंट करून विचारा, तुम्हाला मी नक्की सांगेल. आणि नवीन कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनवून परत तुम्हाला सांगू शकते. तर इथे फ्रंट साईडची कटिंग करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येत राहील. तर इथे फ्रंट साईड कटिंग झालेली आहे. आणि आता हे उरलेला ब्लाऊज पीस घेतला आहे मी डबल फोल्ड करून आणि याला परत एकदा फोल्ड केलेला आहे. हा 4 वेळा फोल्ड करून झालेला ब्लाऊज पीस घेतला आहे. आता इथे आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर इथे बाहीची उंची मोजायची आहे. तर इथे 4 इंच उंची आहे बाहीची. 4 + 4 8 होईल आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण इथे डबल बाहीची कटिंग करायची आहे. साधा ब्लाऊज आहे, त्यामुळे तुरपाई न करता डबल बाही कट करायची आहे. तर आपली जी पण बाही भरेल त्यामध्ये 5 इंच असेल तर 5 + 5 10 आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा. तर इथे 4 भरली होती तर मी 9 घेतले आणि उंची बघू शकता तुम्ही 4.5 इथे आलेली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि तयार बाही आपली 4 इंच होईल. तर आता इथे बाहीचा मुंडा मोजायचा आहे. तर मुंडा इथे 6 ते 6.25 इंच आहे. तर बंद बाजूकडून मी समोर टेप पकडून
6.25 इंचवरती टिक मार्क करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने 1.25-2 इंचवरती टिक मार्क केली आहे बाहीला गोलाई देण्यासाठी आणि इथून बाहीची गोलाई द्यायची आहे। तर ही झाली आपली पाठीमागील गोलाई आणि ही झाली समोरील गोलाई। तर दोन्ही गोलाई देऊन झालेल्या आहेत आणि आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। डबल बाहीचा स्पेशल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता। तर इथे वरचा आकार अगोदर कट करून घेतला आहे बाहीचा आणि आता ही बाही खुली करून समोरचा आकार सुद्धा बंद बाजू कट करून घेतली आहे आणि आता ही बाही दोन्ही बाह्या आपल्या व्यवस्थित ठेवून समोरील बाहीचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर हा समोरील बाहीचा आकार आपला कट करायचा आहे। या दोन्ही आकारामध्ये 1 इंचला थोडंसं कमी अंतर ठेवायचं असतं आणि आता इथे बाही फोल्ड करून सेंटरला एक कट देऊन घ्यायचा, म्हणजे बाही जोडताना आपल्याला सेंटर लक्षात येतं। तर इथे कट दिलेला आहे आणि आता इथे उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला गोटपट्टी काढून घ्यायची आहे। तर इथे मी 1 इंच ते 1.25 इंच रुंदीची गोटपट्टी काढून घ्यायची आहे। तसेच उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बॅक साईडसाठी पट्टी लागते लावायला, फ्रंट साईडसाठी सुद्धा 2 पट्ट्या लागतात, त्यासुद्धा पट्ट्या उरलेल्या कपड्यामध्ये काढून घ्यायच्या असतात आणि काज बटन पट्टीसाठी सुद्धा उरलेल्याच कपड्यामध्ये पट्ट्या आपल्याला काढून घ्याव्या लागतात। तर या सर्व पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे ब्लाऊज आपला कट करून रेडी झालेला आहे। थँक्यू।